चॅप्टर 4 डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस. तर मुलांना आपण आज काय शिकत आहोत? इंट्रोडक्शन टू मॅट्रिसेस. मॅट्रिक्स म्हणजे काय हे आपण शिकत आहोत. मग मॅट्रिसेस आर जनरली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर A, B, C डॉट 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 एक्सेट्रा and their elements are denoted by A, I, J, B, I, J, C, I, J dot dot etc. Where here I represent ith column and J represent jth column of matrix. तर इथे A, I, J काय आहे? हा एक एलिमेंट आहे. A, I, J हा एलिमेंट, दिस रिप्रेझेंट एलिमेंट. तर ह्याचा लोकेशन कुठे आहे ह्या एलिमेंटचं? तर आयथ रो अँड जेथ कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे तो हे रिप्रेझेंट करतो A, I, J. आता फॉर एक्झाम्पल A1, 2 मीन्स व्हॉट? एलिमेंट which represent in first row and second column means these element first row and second column. त्या मॅट्रिसेस मध्ये रोज असतात आणि कॉलम्स असतात. तर रोज आपण कशाला म्हणतो? हे जे एलिमेंट्स आहेत हे रो मधले एलिमेंट्स आहेत आणि कॉलम मधले कोणते एलिमेंट्स आहेत? तर हे एलिमेंट जे आहेत त्याला आपण कॉलम मधले एलिमेंट म्हणतो आणि हे जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण रो मधले एलिमेंट्स म्हणत असतो. तर इथे रो साठी काय वापरलेलं आहे? आय हे सफिक्स वापरलेलं आहे. आय इज प्रेझेंट हिअर आयथ रो एलिमेंट विच is located or which represent first ith row and J represent jth column म्हणजे नंबर, कॉलमचा नंबर आहे हा. तर इथे मॅट्रिक्स ह्याप्रमाणे आपण कधीही स्क्वेअर मध्ये लिहायचा असतो किंवा राऊंड ब्रॅकेट जे आहे स्क्वेअर ब्रॅकेट किंवा राऊंड ब्रॅकेट मध्ये मॅट्रिक्स लिहायचा आणि केव्हा हा कॅपिटल लेटर मध्ये आपण त्याचं नाव टाकत असतो, मॅट्रिक्सचं नाव, मॅट्रिक्स A, मॅट्रिक्स B, मॅट्रिक्स C. आता ह्या मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर m × n म्हणजे ह्यांचा गुणाकार जो आहे तेवढे ह्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, म्हणजेच नंबर्स आहेत. इथे जे आहेत ते नंबर्स किंवा घटक आहेत. त्या मराठीत आपण काय म्हणतो? घटक. एक घटक, दोन घटक, तीन घटक, याप्रमाणे ह्याच्यामध्ये किती घटक आहेत? m n घटक आहेत, m n एलिमेंट्स आहेत. आणि आता ह्या मॅट्रिक्सची जर आपल्याला ऑर्डर बघायची असेल तर ती ऑर्डर किती आहे? m × n. पण हे वाचन कसं करायचं आपण? m by n ह्याप्रमाणे ह्याचं आपल्याला काय करायचंय? वाचन करायचं. ह्याप्रमाणे असं इथे आपल्याला वाचायचं आहे. आता मॅट्रिक्स हा रेक्टँग्युलर अरेंजमेंट मध्ये सुद्धा असू शकतो किंवा त्याची स्क्वेअर अरेंजमेंट असू शकते. जसं डिटर्मिनंट मध्ये फक्त स्क्वेअर अरेंजमेंट असते तसं मॅट्रिक्स मध्ये रेक्टँग्युलर और स्क्वेअर अरेंजमेंट मध्ये एलिमेंट्स असतात. म्हणजे त्यांची ऑर्डर ही म्हणजे आय इज नॉट ऑलवेज इक्वल टू जे. तर त्यांची ऑर्डर ही कशी असणार आहे? रो आणि कॉलम नंबर यांचं मल्टिप्लिकेशन असं आपण लिहायचं, म्हणजे त्यांची ती ऑर्डर आहे. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? m by n आणि ह्याच्यामध्ये एलिमेंट्स किती आहेत? घटक किती आहेत? तर mn म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार जेवढा येईल तेवढा ह्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत, घटक आहेत. आता डिटर्मिनंटची आपण जशी व्हॅल्यू घेत होतो किंवा डिटर्मिनंटला व्हॅल्यू असते तसं मॅट्रिक्सला व्हॅल्यू नसते. ही व्हॅल्यू काढण्यासाठी परत आपण डिटर्मिनंट काढत असतो त्याचं. पण सांगताना आपण काय म्हणणार की मॅट्रिक्स डज नॉट हॅव एनी व्हॅल्यू. नाउ व्हॉट इज मॅट्रिक्स? तर कुठे मॅट्रिक्सचा आपल्याला उपयोग होऊ शकतो? तर मॅट्रिक्सचा आपल्याला उपयोग एक्सप्रेसिंग न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन इन कॉम्पॅक्ट फॉर्म. तसंच आपल्याला इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स मध्ये सुद्धा मॅट्रिक्सचा हा उपयोग केला जातो. तिथे मॅट्रिक्स हे वापरलं जातं. Matrices are used to express numerical information in compact form and they are used in expressing different operators. Therefore, hence, these matrices are useful in economics, statistics and computer science. And matrices does not have any value or any special meaning. For example given, here A is a matrix and it contains these 9 elements and order of this matrix is 3 by 3 because here are 3 rows, first row, second row and third row, and column is here first column, second column and third column, and elements in this matrix is contain m into n means 3 into 3 that is 9. Here are 9 elements and order of this matrix is 3 by 3. 3 by 3. 3 by 3. Order of matrix A is 3 by 3. Here B is also matrix and order of this matrix is m into n. Here m is number of rows. Here rows are first row, second row, third row is 3 and column number is n. First column and second column is 3 into 2. Order of matrix B is 3 by 3 and number of elements in this matrix is 3 into 2 means 6. 6 elements. There are 6 elements in this matrix. तर ह्या मॅट्रिक्सचं वाचन आपण कसं करायचं? मॅट्रिक्स ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 3 by 2. 3 by 2 अँड एलिमेंट्स म्हणजे घटक. ह्याच्यामध्ये घटक किती आहेत? तर 6 एलिमेंट. 3 into 2 6. 6 एलिमेंट्स, 6 घटक, 6 घटक आहेत. त्या मॅट्रिक्स मध्ये 6 घटक आहेत आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3 by 2. 3 by 2. तर आता हा मॅट्रिक्स आपल्याला कसा दिसतो? ह्याची अरेंजमेंट रेक्टँग्युलर वाटते. मागच्या वेळेस जो मॅट्रिक्स होता तो कसा होता? 3 by 3 म्हणजे तो स्क्वेअर अरेंजमेंटचा होता. पण हा मॅट्रिक्स रेक्टँग्युलर अरेंजमेंट मध्ये आहे कारण इथे नंबर ऑफ रोज ग्रेटर दॅन नंबर ऑफ कॉलम्स. फॉर एक्झाम्पल सी इज ऑल्सो हिअर matrix having 6 element and order of this matrix is 2 by 3 where 2 is here number of rows
रोज किती आहेत ह्या मॅट्रिक्स मध्ये? 2 रोज आहेत, फर्स्ट रो आणि सेकंड रो. अँड 3 इज हिअर नंबर ऑफ कॉलम्स. तर कॉलम्स किती आहेत? फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम. थर्ड कॉलम मधले कोणते एलिमेंट्स आहेत? 6, 3. सेकंड कॉलम मधले -3, 0. अँड फर्स्ट कॉलम मधले 2 आणि 1. फर्स्ट रो मधले एलिमेंट 2, -3, 6. सेकंड रो मधले एलिमेंट्स 1, 0, 3. ऑर्डर ऑफ धिस मॅट्रिक्स C इज 2 by 3. And number of elements contain 2 into 3 means 6. Number are here 6 elements. 6 घटक आहेत ह्या मॅट्रिक्स मध्ये. आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 2 by 3 means 2 rows. In this matrix there are 2 rows and 3 columns. Example, now D is here also matrix where order of this matrix is 2 by 2. 2 is here number of rows, first row and second row. 2 columns, first column and second column. तर ह्या डिटर्मिनंट ह्या मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट्स आहेत, किती घटक आहेत? तर 2 into 2 4 एलिमेंट्स आहेत. आणि ऑर्डर किती आहे इथे मॅट्रिक्सची? 2 by 2 where 2 is number of rows and here 2 is number of columns. आता इथे हा जो नंबर आहे हा एक नंबर आहे, तर हा आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे. तर हा कसा आपण दाखवणार? A11 denoted or represent element in first row and first column, that is 1 plus I. असं आपण इथे म्हणू शकतो की हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला हा एलिमेंट आहे, हा फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम मधला हा एलिमेंट आहे. धिस एलिमेंट इन फर्स्ट कॉलम अँड सेकंड रो मीन्स A21 is here I.